सो हॅलो गायज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसा गेला तुमचा दिवस? मेरा नाम है तेजश्री. माय नेम इज़ तेजश्री. माझं नाव तेजश्री आहे. मी एक एन्झायटी वॉरियर बोलू शकता तुम्ही. एन्झायटी मी सहन करते हर रोज. सिव्हिअर एन्झायटी असते मला. हेच मी इंट्रोडक्शन देऊ शकते मला. जेव्हा माझं एन्झायटी जाईल तो दिवस मी असा सेलिब्रेट करीन तुम्हाला सांगू नाही शकत. जेव्हा मला असं वाटेल की आज मला एन्झायटी नाही झाली, उद्या मला एन्झायटी नाही झाली, परवा एन्झायटी नाही झाली. माझं कसं माहिती आहे, आता मी एक व्हिडिओ बनवली आहे की सकाळी माझ्या नवऱ्याशी माझं थोडंसं भांडण झालं. ॲक्च्युली मीच भांडण करते. माझ्यामध्येच थोडेसे आहेत, बोलू शकतात किडे. मीच करते भांडण. ॲक्च्युली आहे काही कारणं, ते थोडी पर्सनल आहेत, तुम्हाला सांगू नाही शकत. कारण की नवरा बायकोची काय भांडणं असतात ती असतात आणि मग परत ते लोक एकत्र होतात. तर मग अशी भांडणं असतात. पण मला ना असं एक पॉईंटला असं येतं ना की मी ना माझ्या नवऱ्याला हर टायमाला असं वाटतं की डिवोर्स देऊन टाकू. हर टायमाला जेव्हा भांडण होतं ना, हर टायमाला असं वाटतं डिवोर्स देऊन टाकू. पण नाही देऊ शकत ना, प्रॉब्लेम हा आहे. तर मग असं आहे. तर मग माझा दिवस आजचा खराब गेला कारण की मी स्वतःहूनच भांडण ओढून घेतलं आणि मी माझ्या फ्युचरचं ॲक्च्युली विचार करत राहते. आणि माझ्या नवऱ्याशी माझं भांडण झालं की मला एन्झायटी होते. मला असं वाटतं, म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे की ना, मला एक अशी पण एन्झायटी आहे हट्टीपणाची की जे म्हणजे त्याला मी जे काम सांगितलं ते त्याने करायलाच हवं. तर मला पण कोणी सांगितलं तर मी पण नाही लगेच करणार ना. ॲक्च्युली तो पण एक माणूसच आहे ना. मी ते मी तुम्हाला सांगितलं, मला सगळं समजतं पण मला कळतं पण वळत नाही, तसं आहे. तर मी माझ्या नवऱ्याला काही पण काम सांगितलं ना, तो आरामात करतो यार. मग मला चिडचिड होते. आणि स्पेशली काय बोलतात ना, काय पण त्याला घरचं काम सांगितलं, काही काम सांगितलं, तो एकदम बोलतो हां मी नंतर करतो. मग त्यापेक्षा आपणच केलेलं बरं ना. असं होतं. मग मग मला ना चिडचिड होते. मग असं वाटतं की मला एक तर ह्याच्यामुळे हार्ट अटॅक येईल किंवा मी ह्याला टेन्शन देऊन देऊन हार्ट अटॅक देईल बिचाऱ्याला. पण होप सो की त्याने माझ्यासारखी एन्झायटी नाही घ्यायला पाहिजे. मला तर एन्झायटी आहेच. तर मी गोळ्यांवरती आहे. मी एन्झायटीचे गोळ्या खाते, मी तुम्हाला सांगितले आहे. तर असा होता माझा दिवस. आणि हां, मी तुम्हाला काहीतरी सांगायचं राहिलेलं. मी तुम्हाला बोलत होती, मी एका व्हिडिओमध्ये मी बोललेली की मी तुम्हाला स्टोरी सांगेन काय झालेलं माझ्या क्लासच्या बाजूच्या बाईबरोबर. ॲक्च्युली काय झालं ना, मला आत्ता जसं माझी आता कंबर दुखते, माय कंबर दर्द इज बॅक. सो जशी माझी कंबर दुखते तर तशीच माझी कंबर दुखत होती, मला आठवतं. आणि दिवाळीचा टाईम होता आणि म्हणजे पाठचीच दिवाळी, आता ही दिवाळी केली ती 2024ची. तर त्याच्यामध्ये ना दिवाळीचा टाईम होता आणि तिच्या घरी ना पाहुणे आलेले कोणतरी. तर ती मला बोलली की टीचर आप अपने घर का मतलब क्लास का पानी दोगे? तर म्हणलं हां ठीक आहे, दे दूंगी मैं, कुछ नाही. तर मग नंतर मी गेली घरी. म्हणजे मी माझं कंबर दुखत होती ना, त्याच दिवशी मला डॉक्टरकडे जायचं होतं आणि संध्याकाळी मला क्लासमध्ये थिंक नळ बंद करायचं होतं, काहीतरी काम होतं, मला आठवत नाही. काहीतरी काम होतं, आठवत नाही मला. तर मग मी गेली आणि काय झालं, मी चावीच विसरली. तर तिला खोटं वाटायला लागलं. चावी विसरली, मी शोधते सगळीकडे चावी. माझ्या नवऱ्याला सांगितलं तुझ्याकडे आहे का चावी? माझा नवरा बोलतो नाही यार. मग आम्ही गेलो, मग कमरदर्दवाल्या डॉक्टरकडे गेलो आणि मग तिकडून गोळ्या घेतल्या. तर आता बघा, आता काम तिचं आहे, ठीक आहे. म्हणजे पाणी तिला पाहिजे, तर तिने माझ्याकडे यायला पाहिजे की मी तिला बोलायला पाहिजे की नाही आओ पाणी लेने आओ? असं तर नाही मी बोलू शकत ना. आता तिला काम आहे पाण्याचं, तर तिने मला बोलायला पाहिजे की भाभी किंवा टीचर आप पानी दे रहे हो क्या? कल मैं आई थी आपको पूछने के लिए, तो आप पानी दे रहे हो क्या? ती आलीच नाही माझ्याकडे आणि माझ्या पण काय डोक्यातून निघून गेलं. पण नंतर मग संध्याकाळी कधीतरी माझ्या डोक्यातून कसं निघून गेलं, कारण मी कंबर एवढी दुखत होती की मी आता कमरेला बघू तर की ते सगळं डोक्यात ठेवून, माझी तर एन्झायटी पण त्यावेळेला डोक्यात नव्हती. एवढी माझी कंबर दुखत होती, मला चालता येत नव्हतं, अक्षरशः मला चालता येत नव्हतं. असं उठून उभं राहायला येत नव्हतं. मी रडत होती की मला चालता येईल की नाही येईल, म्हणजे एवढी कंबर दुखत होती.
मग ते मी ते गोळ्या ते खात होते त्या कंबरेच्या, म्हणजे एन्झायटीच्या पण खाते आणि कंबर दुख, म्हणजे माझ्या आयुष्यात आहे ना काय ना काहीतरी हर सालमध्ये काय ना काहीतरी येतंच. कधी पाय मुरगळतो, आता ह्या वेळेला पाय पण मुरगळलेला आणि कंबर पण दुखत होती, दोन्ही झालं ना. तर मग ते झालं. मग तिनं दुसरा दिवस झाला तेव्हा आता नाही आली, तिसरा दिवस झाला तेव्हा तिचे मेहमान वाटतं निघून गेले. तर मग मी म्हणलं अरे हाँ आपको ना पानी देना था ना, आप आए नहीं पूछने के लिए. तो बोलते नहीं ना मुझे ना बुरा लगा आपने पानी नहीं दिया. तो मैं मतलब आपको आना चाहिए था, आपको अगर पानी चाहिए था तो आपको आना चाहिए था. आप पूछते, मेरे भाई को पूछते या मेरी बहन को पूछते या मुझे ही पूछते, तो हम लोग थोड़ी ना बोलते आपको पानी के लिए. कारण की आमच्याकडे एक बाई होती, ती ना पाणी घेऊन जायची. ती मला विचारायची टीचर पाणी लेके जाऊ, तर मी म्हणायची हाँ लेके जाओ ना, है बहुत सारा पाणी लेके जाओ. तर ती यायची घेऊन जायची. ती समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायची, क्लासच्या तिकडची. तर मला वाटलं ही पण येईल आणि विचारेल, मग हिने नाहीच विचारलं. आणि त्याच्यानंतर मला बोलते की मेरे को ना बहुत बुरा लगा, आपने ऐसे ऐसे किया, आपने मुझे पानी नहीं दिया, मैं कहाँ आपके रूम का चाबी मांग रही थी, असं तसं. तर मी म्हणलं अच्छा आपको. आणि मी ना मी 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 तिला समोरून मी कधी कोणाला सॉरी नाही बोलत, माझ्या नवऱ्याला मी सॉरी नाही बोलत. मी तिला समोरून बोलली की सॉरी हां, अगर आपको बुरा लगा रहा है. नवऱ्याला सॉरी नाही बोलते कधी कधी. तर मी बोलली सॉरी हाँ, आपको बुरा लगा होगा तो सॉरी उसके लिए. तर ती बोलते नाही अभी जाने दो, हे ते असं बोलली. त्याच्यानंतर मीच ना स्वतः पुढाकार होऊन ना 2-3 वेळा गुड मॉर्निंग वगैरे तिला अशी बोलायची. पण नंतर मग माझा भाऊ बोलला एवढं ती, आणि ना ती म्हणजे मी गुड मॉर्निंग काय बोलायला लागली ना, तर ती कशी करते अशी करायला लागली, अशी तोंडबिंड फिरवायला लागली. तर मी बोलली की यार मी काय जास्त हिला भाव वगैरे देते काय. तर मी म्हणलं की सोड जाऊ दे. मग माझ्या भावाला सांगितलं की असं असं आहे. तर माझा भाऊ बोलतो कुठे आपण ह्या क्लासमध्ये एवढे दिवस, हा रेंटचा म्हणजे आपला क्लास पण रेंटवरती आहे, कुठे आपण इकडे राहणार आहे जास्त वगैरे, तर कुठे कशाला तू हे करते ते करते, जाऊ दे ना. ती एवढा ॲटिट्यूड दाखवते आणि तू वरून तिला मस्का लावते, कशाला, आपला पण एक सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही. तर मी बोलले की हां ते तर आहेच. मग मी असं विचार नाही केलं, मी असं कधी कोणाला मस्का असा लावला नव्हता, पण मी तिला मस्का पण लावत नव्हती. मला असं वाटलं की मला असं फील झालं की काय मी तिचं मन दुखवलं काय, कारण की मी तिच्याशी चांगली बोलायची, गप्पे वगैरे मारायची. पण मला असं वाटलं की मी तिचं मन दुखवलं काय असं, म्हणून मी तिच्याशी बोलत होती. तर मग आता मग नाही बोलत मी तिच्याशी. आणि आता तर ती काय करते, म्हणजे माझा याचा टाईम असेल ना, दरवाजा बंद करते, दरवाजा लावलेला असतो, मग असं आहे. मग नाही बोलत ती आता माझ्याशी. तर मला वाईट वाटतं ती नाही बोलत कुठेतरी, पण ठीक आहे ना, नाही बोलत तर नाही बोलत. आता तिने चॉईस केलेलं आहे, मी माझा चॉईस केला आहे की ठीक आहे, इट्स ओके. तर मला वाईट वाटतं की ती नाही बोलत, तर कुठेतरी असं वाटतं की हां, कारण की मी तिच्याशी गप्पा मारायची ना कधी कधी, तर मला वाईट वाटतं कुठेतरी की नाही बोलत. पण आता तिला मिसअंडरस्टँडिंग हे झालेलं की तो म्हणजे तिच्या घरात जो पाहुणा आलेला, म्हणजे तिची बहीण आलेली, तिचा मुलगा बोला की वो आंटी के पास चाबी थी, फिर भी आंटी ने चाबी नहीं दी. असं होईल का हो, म्हणजे माझ्याकडे चावी असती तर मी दिली नाही असं झालं असतं काय. असती तर मी दिली असती, मी बोलली असती लेके जाओ पाणी, पाण्यावरून कशाला हे करेन मी. पण आता त्यांना मिसअंडरस्टँडिंग झाली, आता त्या पोराने मिसअंडरस्टँडिंग केली, तर त्यांना पण समजून घ्यायला हवं ना. तर आता नाही समजलं तर मग काय करू नाही शकत मी. म्हणजे सोड मग आता जाऊ दे. मग मी जास्त काय ती अशी बोलत पण नाही, जास्त काही नाही. मग ही स्टोरी होती. तर अशी माणसं असतात, असं मिसअंडरस्टँडिंग होते. तर मग ठीक आहे ना, आता नाही बोलत तर तिने चॉईस केलेली आहे, आता मला माझ्या साईडून चॉईस करायला पाहिजे. मी तर माझी सेल्फ रिस्पेक्टच चॉईस करण्याचं आहे. असं का माझं होतं आहे, सेल्फ रिस्पेक्टच चॉईस करणार मी. सो हीच स्टोरी आहे. तर असा होता माझा दिवस आणि ही होती स्टोरी त्या बाजूवालीची. तर अशी माणसं असतात. अजून माझ्यावर आत्ता एक घडलं, म्हणजे एक माणूस आलेला आणि माहीत नाही, तो मला विचारतो की तुम्ही BJPचे मेंबर आहात का. तर मी बोलली की नाही. तर मग आला आणि मला विचारतो तुमचा नंबर द्या. तर मी म्हणलं की हां, मला नंबर का मागतो आहे. तर मग मी म्हणलं की ठीक आहे. मग मी माझ्या नवऱ्याचा नंबर दिला. हां, मग तो मला बोलतो फोन दाखवा. मी बोलले असं काय, मला म्हणजे एकदम विचित्र वाटायला लागलं. माझ्या प्रायव्हेट म्हणजे माझी फोन ही प्रायव्हसी आहे माझी. तर मी म्हणलं की हां काय असं माझ्या प्रायव्हसीमध्ये घुसतं. तर मी म्हणलं नाही, मला येतं इंटरनेट चालवता, तुम्ही सांगा काय. तर तो बोलत होता की नंबरवरती तुम्हाला लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं, OTP यायला जातं, तसं काय बोलायला लागला. तर मी म्हटलं हां मला समजेल, मला येतं, मी टेक्नॉलॉजी यूज करणारी आहे व्यक्ती.
तर मला येईलच. तर तुम्ही इथेच आहे ना, इथेच आहे ना, म्हणजे त्यांचं काय बोलतात शॉपसारखं काहीतरी असतं ना, गाला गाला हां, तर ते आहे तिकडे खालीच त्यांचं. तर ते मी म्हणलं तुम्ही इथेच आहे ना, मी तुम्हाला मी हसबंडला घेऊन येईन. पण हे असं मला खूप विचित्र वाटलं असं, माझ्या प्रायव्हसीमध्ये कोण घुसतं आहे. तर अशी अशी माणसं असतात आणि ते बरं नाही मला वाटलं, मला नाही आवडलं. ठीक आहे, तुम्हाला मला BJPचा सदस्य बनायचं, काही बनवायचं, तर तुम्ही एक दायरा ठेवा बोलायचा. तुम्ही कोणाच्या मोबाईलमध्ये घुसू नका, तुम्ही कोणाला मोबाईल मागू नका. आणि ठीक आहे ना, त्याला बनायचं तर बनू द्या, त्याला पण फ्रीडम आहे ना, की त्याला कोणतं सदस्य बनायचं आहे. सो मला हेच बोलायचं होतं आणि मला आवडलं नाही ते. ॲज अ वुमेन मला नाही आवडलं, खरं बघायला गेलं तर. मला नाही आवडत असं कोणी माझ्या कोणत्या पण प्रायव्हेट चीजेमध्ये घुसलेलं नाही आवडत. सो मला ते एक खूप ऑकवर्ड वाटलं आणि मी मग तिकडून निघून गेली. आणि मी गेलेली ॲक्च्युली भाजी घ्यायला आणि तिकडे तो माणूस मला भेटला. मला नाही आवडलं. मग मी माझ्या नवऱ्याला फोन केला, माझ्या घरच्यांना फोन केला. माझे घरचे बोलतात काही काही माणसं असतात तशी, तू लक्ष नको देऊ हे ते. तर मी म्हणलं की ठीक आहे, पण मला नाही आवडलं ते. सो असं माझा आजचा दिवस गेला. सो व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे. मग लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, कॉमेंट करा. प्लीज गाईज सपोर्ट मी. आणि खरंच म्हणजे जर खरंच मला तुम्ही सपोर्ट केलं तर मे बी मी दुसऱ्यांना सपोर्ट करेन. थँक्यू. लव लव. बाय.